लक्ष वेधून घेणारा असा हा वृक्ष आणि अशी ही याची फुलं आहेत. नमस्कार. आज आता फेब्रुवारी महिना संपलेला आहे आणि मार्च महिना उजाडलेला आहे. म्हणजे हा वसंत ऋतू आहे आणि वसंत ऋतूमध्ये सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला इथं दिसतोय तो नीलमोहर चांगल्या पद्धतीने फुललेला आहे. हा नीलमोहर हा मुख्यत्वे ब्राझीलची वनस्पती आहे, परंतु त्याला भारतासारखं हवामान हे अतिशय पोषक आहे आणि फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये हा वृक्ष हा नीलमोहर जो आहे तो अतिशय सुंदर फुलांनी बहरलेला असतो. याला पानं अतिशय कमी असतात, परंतु फुलांचे गुच्छ हे त्याला लगडलेले असतात आणि हा सर्वांना आकर्षित करणारा असा हा सगळ्यात सर्वांग सुंदर असा हा वृक्ष आहे. साधारण फेब्रुवारी महिन्यापासून हा फुलायला सुरुवात होती. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि साधारण उन्हाळ्याच्या शेवटी ह्याच्या फुलांचा सडा हा रस्त्यावर किंवा जिथं हा वृक्ष लावलेला असतो आलेला असतो त्या ठिकाणी तो पडलेला दिसतो. अतिशय मनमोहक अशी याची सुंदर फुले आहेत. ही फुले सर्वांना आकर्षित करणारी आहेत. असा हा सुंदर वृक्ष जॅकारांडा मिमोसिफोलिया असं त्याचं शास्त्रीय नाव आहे. आणि या वृक्षाचं वैशिष्ट्य असं की ह्याची जी फुलं आहेत त्या फुलांमधला मधुर रस पिण्यासाठी हे साधारणपणे शिंजीर, त्याच्यानंतर बुलबुल पक्षी आणि छोटे मोठे असे पक्षी इथं कायमस्वरूपी गर्दी करतात. त्यामुळं अतिशय सुंदर असा हा पक्ष्यांना रसपान देणारा हा वृक्ष आहे की ज्याचं नाव आहे नीलमोहर आणि अतिशय सुंदर दिसायला आहे. या वृक्षामध्ये पक्षी येतात, त्याप्रमाणे मधमाशा, भुंगा यासारखे कीटकसुद्धा आकृष्ट होतात आणि अशा पद्धतीने निसर्गाची जी जीवनसाखळी आहे ती अबाधित राहते. असा हा सुंदर वृक्ष हा निश्चितच निसर्गासाठी अतिशय उपयुक्त असा आहे. त्या सर्वांनी आपल्या डोळ्यात साठवावा, आपल्या कॅमेऱ्यात साठवावा आणि त्याची माहिती मिळवून आपण निसर्ग जपण्याचं काम सर्वांनी करूया हे मी इथं आवाहन करतो.